किरकोळ भांडणाच्या रागातून बुधगाव तालुका मिरज येथे मित्रानेच बांधकाम कामगाराचा चाकूने भोसकून खून केला आहे। ही घटना गुरुवार दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 8 वाजता घडली आहे। सिकंदर मौला शिकलगार वय 49 राहणार वसंत घरकुल बुधगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी मृत शिकलगार याचा भाचा शब्बीर रसूल शिकलगार वय 45 राहणार बुधगाव यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी संशयित रफिक मेहबूब पट्टेकरी वय 54 राहणार वनवासवाडी बुधगाव याला ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यास 7 जुलैपर्यंत कोठडी दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी, सिकंदर शिकलगार आणि संशयित रफिक पट्टेकरी दोघेही एकाच गल्लीत राहतात। शिकलगार हे सेंटरिंग मिस्त्री होते। पट्टेकरी हा त्यांच्याकडे मदतनीस म्हणून काम करीत होता। गावातील एका मुकादमाने शिकलगार यांना चेंबर बांधण्याचे काम दिले होते। शिकलगार यांनी पट्टेकरी याला सोबत घेऊन कामाला सुरुवात केली, पण दोघेही मद्यपान करीत असल्याने मुकादमाने ते काम त्यांच्याकडून काढून घेऊन दुसऱ्याला दिले। ज्याला काम दिले त्या व्यक्तीकडे हे पट्टेकरी कामाला जात होता। त्यातून बुधवारी 2 जुलै रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शिकलगार आणि सिकंदर सय्यद यांनी पट्टेकरी यांची चेष्टामस्करी केली। तर शिकलगार यांनी "तू माझे काम काढून घेतले, दुसऱ्याकडे कामाला का गेलास?" असे म्हणून पट्टेकरी यांच्या कानशिलात गावली। त्याचा राग पट्टेकरी याला होता। गुरुवार 3 जुलै रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मध्यधुंद अवस्थेत पट्टेकरी हा चाकू घेऊन बुधगावमधील झेंडा चौकात आला। थोड्या वेळातच शिकलगारही तेथे आला। त्यांना पाहताच पट्टेकरी याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला। छातीत वर्मी बार लागल्याने शिकलगार रक्ताच्या थरोळ्यात रस्त्यावर पडले। पट्टेकरी हाही हातात चाकू घेऊन घटनास्थळी बसून होता। हल्ल्याची माहिती मिळताच झेंडा चौकात नागरिकांनी गर्दी केली। काही नागरिकांनी धाडस करीत पट्टेकरी याच्याकडील चाकू काढून घेतला। जखमी शिकलगार यांना खाजगी वाहनातून उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र चाकूचा घाव वर्मी लागल्याने आणि अतिरक्तस्रावामुळे उपचार सुरू असताना दुपारी त्याचा मृत्यू झाला। सांगली ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगले यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। पोलिसांनी संशयित रफिक पट्टेकरी याला ताब्यात घेतले। त्याच्याकडील चाकू जप्त केला। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक विमला एम यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत सूचना दिल्या। त्या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात पट्टेकरी याच्यावर दुपारी 1 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला। रात्री 9:15 वाजता पट्टेकरी यास अटक करण्यात आली आहे। त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे।